मित्रांनो, तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघितल्यानंतर लक्षात असेल की आपण कोणत्या तरी नवीन रेल्वे स्टेशनला आलेलो आहे आणि ते आहे बँगलोरमधून एक टर्मिनल नावाचं रेल्वे स्टेशन आहे. तिथून आपण आज प्रवास करणार आहे. ते रेल्वे स्टेशन कोणतं आहे काय मी तुम्हाला पुढं सांगेल. चला मित्रांनो, आपण आलेलो आहे सर एम विश्वेश्वरा टर्मिनल, जे की बँगलोरमधलंच एक रेल्वे स्टेशन आहे. त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आज आपण प्रवास करणार आहोत. ही आपली गाडी आहे. या गाडी नंबर बघितलं तर 17235, जे की सर एम विश्वेश्वरा टर्मिनल ते नागरकोविल रेल्वे जंक्शनला आपला प्रवास असणार आहे. आणि आपण कुठं जाणार आहेत, कसं आहे, काय नाही, नागरकोविल जंक्शन कुठं येते, काय नाही, संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगेलच. मित्रांनो, आपण चाललेलो आहेत तुम्हाला सांगितल्यानुसार इथून बँगलोरहून थेट आपण चाललेलो आहोत केरळमध्ये. आणि केरळमध्ये चाललेलो आपण तुम्हाला सांगितलं नागरकोविल जे जंक्शन आहे ते केरळमध्ये. आणि तिथून आपण पुढे कसं जाणार आहे काय हे तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणारच आहे. आणि त्याचबरोबर आपल्या गाडीचा टाईम आहे या ठिकाणी 5:15 आणि आता 5:10 झालेले. बघूया गाडी किती वेळ निघते काय ते. मित्रांनो, आपली ट्रेन बरोबर 5:15 SMVT बँगलोरहून आपली ट्रेन निघालेली आहे. चला करूया आपण सर एम विश्वनाथ रेल्वे स्टेशनला राम राम. आणि पुढील कोणतं स्टेशन आहे काय काही आपल्याला माहीत नाही. पहिल्यांदाच आपण या रूटने आपण प्रवास करत आहोत. सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल. मित्रांनो, बघायला गेलं तर हे टर्मिनल 6 जून 2023 रोजी हे रेल्वे स्टेशन तयार झालेलं आहे. म्हणजेच टर्मिनल बघायला गेलं तर तेव्हा बँगलोरमध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ रेल्वे स्टेशन म्हणजे हे एक आपलं यशवंतपूर येलंका जंक्शन आणि SBC बँगलोर होतं. आणि त्यानंतर हे एक रेल्वे स्टेशन टर्मिनल हे 2023मध्ये सुरू झालेलं आहे. जवळपास बघायला गेलं तर या टर्मिनलला 3 वर्ष झालेले आहे. बाहेरचा संपूर्ण भाग मी तुम्हाला जे आहे स्टेशनच्या ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. एकदम मस्तपैकी नवीन रेल्वे टर्मिनल आहे. चला भेटूया पुढे आपण आता. आणि आपली ट्रेन निघालेली आहे. मित्रांनो, आपली ट्रेन आता पोहोचलेली आहे होसूर रेल्वे स्टेशन, जे की पोहोचलो आपण तामिळनाडूमध्ये. आणि हे आहे तामिळनाडूमधलं पहिले रेल्वे स्टेशन आणि आपल्या प्रवासामधलं हे पहिलं रेल्वे स्टेशन आहे. आता वाजलेले 6:34. मित्रांनो, हा रूट सिंगल रूट आहे आणि संपूर्णपणे विद्युतीकरण झालेला रूट आहे. आणि आपली ट्रेन ही बघायला गेलं तर पहिले निघालेली आहे बँगलोरमधून, जे की कर्नाटक, त्यानंतर तामिळनाडू आणि तामिळनाडूतून गाडी आपली जाणार आहे केरळमध्ये. असं या रेल्वेचा 3 राज्यातून प्रवास होणार आहे. अशी आपली SMVT टू नागरकोल जंक्शन रेल्वे प्रवास राहणार आहे. चला, जवळपास या ठिकाणी क्रॉसिंग असेल त्यामुळे गाडी जवळपास 5 मिनिटं झाली थांबलेली आहे. मित्रांनो, आता वाजलेले 8:25 आणि आपण आलेलो आहे धर्मापुरी नावाचं रेल्वे स्टेशनला. हे की तामिळनाडूमध्ये आहे हे धर्मापुरी नावाचं रेल्वे स्टेशन.
मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर आपली ट्रेन धर्मापुरी रेल्वे स्टेशनहून निघालेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आली होती आपली गाडी धर्मापुरी. धर्मपुरी आहे धर्मपुरी रेल्वे स्टेशन. बाय बाय मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत सेलम जंक्शन, जे की तमिळनाडू मधील एक शहर आहे. सेलम जंक्शन. आपली गाडी आलेली प्लॅटफॉर्म नंबर 1 वर सेलमच्या. मित्रांनो, तुम्हाला सेलम विषयी माहीतच असेल की सेलमची ही हळद आहे ती हीच या सेलमची आहे. त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. यानंतर बघायला गेलं तर संध्याकाळी बरेच काही रेल्वे स्टेशन आहेत. जसं की बघायला गेलं तर मदुराई आहे रात्री 2:45 वाजता. त्यानंतर बरेच जंक्शन आहेत दुसरे, आणि तिरुनावेली जे आहे ते पण या रूटने लागणार आहे आपल्याला. चला मित्रांनो, आपण डायरेक्ट आता भेटूया सकाळीच. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सध्या सकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि आपण आहोत तिरुनालवेली जंक्शन. आणि या ठिकाणी समोर दिसत आहे तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेस. चला करूया तिरुनावेली जंक्शनला आपण. बाय बाय. रोड आहे, डांबर रोड आहे बाबळीच्या बाग बघा आहे का. ते पण चांगला रोड आहे, छोटाच आहे. आपल्या इकडे झाले. मित्रांनो, आपण निघाले वल्लीयूर रेल्वे स्टेशनहून, आणि सकाळचे आता झालेले जवळपास 7 वाजत आहे. आणि यानंतर डायरेक्ट आपलं जे शेवटचं रेल्वे स्थानक आहे ते येणार आहे नागरकोइलचा टाइम आहे 7:30चा. पाहूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचू तिथं. चला करूया रेल्वे स्टेशनला. बाय बाय.
मित्रांनो, हे जे डोंगर दिसते हे अण्णामलाई पर्वतरांगा आहे. या जसं की बालाघाट आहे आपल्या इकडे मराठवाड्यामध्ये, तसंच हे अण्णामलाई पर्वतरांगा आहे. या अण्णामलाईच्या पर्वतरांगा सह्याद्री जसं आहे आपल्याकडं बालाघाट पर्वतरांगा. मित्रांनो, आपली ट्रेन या ठिकाणी थांबलेली आहे. नागरकोइल जंक्शन अजून 1 किलोमीटर बाकी आहे इथं. हे असा या ठिकाणचा व्ह्यू आणि बाजूला तुम्हाला दिसत छोटंसं तळ आहे बघा. हे बघा, हे तळ आहे. वेलकम टू तामिळनाडू. निसर्गरम्य वातावरण. अजून नागरकोइल जंक्शन आहे, 500 मीटर बाकी आहे. मित्रांनो, आपण नागरकोइल जंक्शनला पोहोचू. असा मस्त सी टाईप मधला व्ह्यू. मित्रांनो, या ठिकाणी नागरकोइलला ही अशी मोठी पीट लाईन आहे. जवळपास या ठिकाणी 4-5 पीट लाईन दिसत आहेत. ही बघ, ही अलीकडची 1, 2, ज्या ठिकाणी ट्रेन उभी 3 आणि त्याच्या पलीकडे असे या ठिकाणी 4 पीट लाईन आहेत नागरकोइल जंक्शनला. वेलकम टू नागरकोइल जंक्शन. तुमच्या सर्वांचं नागरकोइल जंक्शनला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आपली गाडी आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 ला. आणि नागरकोइल शहराविषयी सांगायला गेलं तर नागरकोइल इथे नागदेवताचं एक मंदिर आहे. त्याचबरोबर इथे आणि या ठिकाणी लवंगचं पण फार मोठं मार्केट आहे म्हणतात नागरकोइलला. आणि या ठिकाणी आपली ट्रेन प्लॅटफॉर्म 3 वर आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? SMVT ते नागरकोइल जंक्शन
तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला मित्रांनो, याच्यानंतरचे ब्लॉग तुम्हाला दक्षिण भारतातील ते पण केरळ आणि तामिळनाडूमधील तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.